चालला आहे। विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। माझ्यासमोर आहेत राहुल दादा कुल, दौंडचे आमदार, विधानसभा सदस्य। दादा, काय सांगाल तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात? या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून दौंडच्या जनतेला काय मिळालं? या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी दौंडचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाण्यासंदर्भातले, शेतीच्या पाण्यासंदर्भातल्या, MIDCच्या वेगळ्या समस्या संदर्भातल्या आणि विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रश्नांना मला वाचा फोडता आली। त्याचा मला आनंद आहे। आणि या अधिवेशनामधून एक मुळशी धरणाचं पाणी याचं योग्य नियोजन करण्यासंदर्भातला एक महत्त्वाचा विषय मार्गी लावण्यासंदर्भातलं आश्वासन या अधिवेशनामध्ये मला मिळालेलं आहे। तसंच आम्ही आवाज महाराष्ट्राचं हे मोठ्या स्वरूपात चालू करतो, याबाबत आम्हाला आपल्याकडून शुभेच्छा हव्यात। आपण काय सांगाल? लोकशाहीमध्ये आपली भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशभरामध्ये, जगभरामध्ये, राज्यभरामध्ये काय चाललंय हे मांडण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी व्हावा आणि एक सगळ्या समाजातील घटकांचं प्रतिबिंब म्हणून आपलं चॅनलकडे लोकांनी पाहावं आणि एक लोकशाहीला पूरक असं कामकाज आपण करावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आज आपल्या चॅनलला आमच्या सगळ्यांच्या वतीने देतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।